धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री अंगणी शोभा. शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच मनोस्तु शतरूपायाम तिथ कन्याश्च जद्देव विश्रुताः. अभ्यास वर्णन करून शुकाचार्य राजा परीक्षितीला मैत्रेय विदुराला सांगतात. या ठिकाणी चतुर्थ स्कंध आला. आपण यामध्ये स्वयंभुव मनु ज्या त्या तीन ज्या आणि प्रसूती देवहूती हिचं चरित्र सांगितलं. कपिल महामुनी हा तिचा पुत्र, त्यांचं तत्वज्ञान या ठिकाणी तिसऱ्या स्कंधात सांगितलं. मैत्रेय विदुराला सांगतात, हे विदुरा, मनुला तीन ठिकाणी हे मुद्दाम विवेक ठिकाणी पहिल्यांदा कन्येचा वंश सांगण्यात आलेला आहे. म्हणजे कन्येला लेखलंय, मुलीला कमी लेखलंय, मुलाचा वंश त्या आधी त्यांची कथा सांगितली. ह्याच्या आकुती प्रसूती संबंधीच्या रुची नाव अत्यंत वेदज्ञ श्रेष्ठ दर्जाचा, ज्याला आपण ब्रह्मविद असं म्हणू, किंवा श्रेष्ठ जो ब्राह्मणामधला श्रेष्ठ, ज्याला सर्व प्रकारच्या यज्ञ याग त्याचप्रमाणे तप यांनी युक्त असलेला जो ब्रह्मवर्चस्वी असा शब्द वापरलाय. ब्रह्मवर्चस समीरा पुष्टी असं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मवर्चस्वी म्हणजे सर्व ब्रह्मज्ञामधला श्रेष्ठ असं. पुत्रिका धर्ममाश्रित्य शतरूपानुमोदित. या ठिकाणी पुत्रिका धर्म हा काय आहे? सामाजिक दृष्टिकोनातून त्या काळची जर समाजाची रीत किंवा धर्म हा जर पाहिला तर काय होता? आज आपण मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती यांचा आधार घेतो. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये मी पाहिलं या ठिकाणी कुठेही या पुत्रिका धर्माचा उल्लेख नाहीये, पण मनुस्मृतीमध्ये आहे. कारण पुत्रिका धर्म आश्रित्य, पुत्रिका धर्म आत्मसात करून. आता पुत्रिका धर्म म्हणजे काय? सामाजिक दृष्टिकोनातून याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण त्या काळची समाजरीत काय होती, सामाजिक अशा प्रकारची धर्मसंस्था काय होती, ही या शब्दाने आपल्याला सूचित करायची आहे. पुत्रिका धर्म याचा अर्थ असा आहे की जर केवळ मुलीच झाल्या, मुलं झाले नाही, तर मग वडील ही मुलगी प्रदान करताना असं म्हणतो की हिला भाऊ नाही, तर तुझा झालेला मुलगा हा मला दे, दत्तक म्हणून दे, तो माझा पुत्र होईल आणि माझा वंश चालवेल. अशा प्रकारची एक कबुली जबाब त्यावेळेला करून ते लग्न केलं जातं. म्हणजे या ठिकाणी करार केला जातो कोणता? की तुझा झालेला पुत्र हा मला दे, कारण तुला भाऊ नाही आहे, म्हणजे माझा वंश जर चालवायचा झाला तर तुझ्या मुलाला मी दत्तक घेईन आणि तो चालवीन. याला म्हणतात पुत्रिका धर्म. आता मुद्दा असा आहे की मनूला तर 2 मुलं होते, प्रियव्रत होता, उत्तानपाद होता. मग त्याला आपल्या मुलीचा मुलगा पुन्हा दत्तक घेण्याची गरज काय पडली? परंतु त्याने सांगितलं की या ठिकाणी जरी मनूला 2 मुलं असले तरी सुद्धा त्या ठिकाणी संकल्प असा आहे की भ्रातृकाम प्रदास्यामी तुभ्यम कन्या मलंकृताम. ज्या वेळेला कन्यादान केलं जातं
त्यावेळेला असं म्हटलं जातं की अभ्रातृकाम प्रदास्यामी. अभ्रातृका म्हणजे भाऊ नसलेली तुला मी प्रदान करतो आहे. अस्याम यो जायते पुत्रा समे पुत्रो भवेदिती. हिला पुत्र झाल्यानंतर तो माझा पुत्र होईल, अशा प्रकारच्या संकल्पाने तो विवाह संपन्न होतो. पण इथे तर मनुला दोन्ही मुलं असताना सुद्धा त्यांनी पुत्रिका धर्म का स्वीकारला असा प्रश्न उपस्थित होतो. पुत्रिका धर्म म्हणजे काय ते मी सांगितलं. तेव्हा या पुत्रिका धर्म म्हणजे मुलीचा झालेला मुलगा दत्तक घेणे, त्याला म्हणतात पुत्रिका धर्म. पण जर भाऊ नसतील तर मग या ठिकाणी मनुने असं का केलं, त्याचं उत्तर त्याने असं सूचित केलेलं आहे. दिलेलं नाही आहे कुठं, पण सूचित केलेलं आहे की या मुलीला म्हणजे आकुती आणि रुची यांच्यापासून जी संतती झाली ती प्रत्यक्ष विष्णू आणि लक्ष्मी होती. त्यामुळं विष्णूंनी माझ्या वंशात जन्म घ्यावा अशी मनूची इच्छा होती आणि म्हणून मनुला हे माहीत होतं. असं त्यांनी कल्पना केलेली आहे की मनुला त्यांनी तपश्चर्या केली होती, त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या होत्या आणि त्यांनी आपल्या मनामध्ये भगवंताची प्रार्थना करून तुम्ही माझ्या वंशामध्ये जरी जन्म नाही घेतला तरी माझ्या मुलीच्या वंशात जन्म घ्या आणि तो मी तुम्हाला दत्तक म्हणून घेईल, अशा प्रकारच्या मनाने ठरवून, ज्याला आपण मनोनीत असं म्हणू, मनाने ठरवलं होतं. म्हणून दोन मुलं असताना सुद्धा म्हणजे हिला भाऊ असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा या ठिकाणी दत्तक घेतला. म्हणून पुत्रिका धर्माचा आश्रय केला. या ठिकाणी दुसरा एक मुद्दा असा आहे की हे काही मनानेच ठरवलं आहे असं नाही, शतरूपानुमोदित बायकोचंही मत घेतलंय बरं का. म्हणजे कोणत्याही सांसारिक गोष्टीच्या यामध्ये सहभागामध्ये पत्नीचं देखील मत घ्यावं किंवा घेतलंय म्हणून असं नाही केलं की पत्नीचं मत त्यांनी घेतलं नाही. आपल्या मनाने सगळं केलंय असं नाही, पत्नीचं मत स्वीकारून पत्नीचं मत घेऊन त्यांनी आपल्या शतरूपाला विचारून तिची अनुमोदन घेऊन की ठीक आहे काही हरकत नाही अशा प्रकारची तिची संमती घेतली. म्हणजे स्त्रीच्या मताला स्थान दिलं. हे मुद्दाम आजच्या भाषेत यासाठी सांगतो की आज आपण नेहमी म्हणत असतो जुन्या काळात काही स्त्रीला स्थान नव्हतं, तिला कोणी काही विचारलं नाही, म्हणून असा असा अन्याय केला. म्हणून काही अन्याय केलेला नाही. म्हणून कोणालाही विषम कमी अशा स्वरूपाचं लेखलेलं नाहीये. ते त्याच्या प्रत्यक्ष वर्तनातून दिसतं. हे मला सिद्ध करायचं की नस्त्री स्वातंत्र्य मराठी एवढाच एक मुद्दा घ्यायचा आणि मनुला आपण दोष द्यायचा, हे चुकीचं आहे. त्याच्या मागचे पुढचे विचार जर आपण लक्षात घेतले, मधल्याच एखादा शब्द घेऊन आपल्याला कोणताच अर्थ काढता येत नसतो. परंतु आजकाल लोक केवळ अर्धवट विचार करतात आणि अर्धवट विचाराने अर्धवट गोष्टी फक्त समोर ठेवतात. तो मुळात काय तर हा सगळा ज्याला आपण म्हणतो की आपण लोकांना भ्रमित करतो. म्हणून लोकांना भ्रमित करू नये, लोकांचा बुद्धिभ्रंश करू नये अशा प्रकारचं गीतेने म्हटलंय. न बुद्धिभेदन जनेद या नाम. लोकांचा बुद्धिभेद करू नये. बुद्धिभेद म्हणजे लोकांचा भ्रंश, मतिभ्रंश. म्हणून अर्धवट ज्ञान हे मतिभ्रंश करणारं असतं, बुद्धिभेद करणारं असतं. म्हणून अर्धवट ज्ञान, तुटपुंज ज्ञान हे उपयोगाचं नाही. म्हणून त्या ठिकाणी मुकुंदराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय की केवळ अर्धवट ज्ञान सांगून लोकाला भ्रमित करतात आणि केवळ आपल्या अर्धवट ज्ञानाने लोकांचा बुद्धिभ्रंश करतात. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की शतरूपानुमोदित. वास्तविक हा शब्द फार छोटा आहे, पण यातून जो अर्थ व्यक्त केला आजच्या संदर्भात, जो अर्थ माझ्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो तो हा की स्त्रीला प्रत्येक गोष्टीमध्ये स्थान दिलेलं आहे, तिच्या मताचा आदर केलेला आहे. नाही तर मग तिला काय विचारायचंय, मीच तेवढा शहाणा असं म्हणू शकला असता. परंतु म्हणून या संबंधी आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून मनूचा विचार जर आपण केला तर त्याचं वागणं कसं धर्म मान्य होतं किंवा समानता देणारं होतं हे यातून दिसतं. प्रजापती स भगवान रुची तस्या मजी जनत असं पुढचा मुद्दा आहे की यांच्यापासून रुचीपासून प्रत्यक्ष भगवान जन्माला आले आणि मिथुनच निर्माण झालं. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या शरीरापासून मिथुनम समपद्यत असं आपण बघितलं की मनु आणि शतरूपा हे मिथुन जन्माला आलं, तसं इथे मिथुनच जन्माला आलं. पुढे पृथ्वीच्या कथेत सुद्धा आपण बघतो की मिथुनच जन्माला आलं. म्हणजे पृथ्वी आणि अर्ची असं मिथुन जन्माला आलं. म्हणजे भगवान आणि लक्ष्मी सह बरोबरच येतात.
भगवंत लक्ष्मीला घेऊनच येतात म्हणा, किंवा लक्ष्मी भगवंताचे पाय सोडत नाही असं म्हणा, अनपायिनी असल्यामुळं. या ठिकाणी मिथुनम समपद्यत, इथं देखील मिथुनम ब्रह्मवर्चस्वी परमेण समाधीना, त्याला ब्रह्मवर्चस्वी शब्द वापरलाय. की हे रुची कसे होते तर ब्रह्मवर्चस्वी होते, श्रेष्ठ ब्रह्मज्ञ होते, वेदज्ञ होते, तेच पुढे नंतर श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी झालेले आहेत असं वर्णन पुढे केलेलं आहे. आणि यांच्यापासून यज्ञ स्वरूप असणारा भगवान, यज्ञ रूप असणारा भगवान विष्णू आणि त्यांच्यासोबतच दक्षिणा मूर्ती असलेली भगवती लक्ष्मी ही प्रगटली. आणि मग यांनी म्हणून यांना दत्तक घेतलं भगवंताला, आणि आपल्या या वंशामध्ये त्यांचा वंश पुढे सुरू झाला. या स्त्री सा दक्षिणा भूते रंशभूत अनपायिनी, इथं अनपायिनी शब्द वापरला आहे. अनपायिनी म्हणजे जी भगवंताला कधीच सोडत नाही, भगवंताला चिकटूनच असते. जशी आपली सावली आपल्या सोबतच असते त्याप्रमाणे ही लक्ष्मी भगवंताच्या सोबतच आहे. आणि स्वग्रहम पुत्र्या पुत्रम विततरोचिषाम, आणि मग त्यांनी रुची, आपले जावई आणि मुलं या सर्वांनाच आपल्या घरी आणलं. आता तिच्या मुलाला दत्तक घेतलं तर त्यांना असं वाटू नये की आपल्याला वेगळं टाकलं, म्हणून त्या सर्वांनाच घरी आणलं आणि सर्वांचं या ठिकाणी पालन पोषण सुरू केलं. स्वयंभुव मुदायुक्तो रुचिर्जग्राह दक्षिणाम ताम कामायराम भगवान वाहजुषाम बघी. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. त्यांच्यापासून पुढे तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती अशा प्रकारचे पुत्र उत्पन्न झाले. त्यानंतर या इधम, कबीर, भुव, त्याप्रमाणे सुदेव असे 12 पुत्र यांच्यापासून, आणि या सर्वांचं एकच नाव आहे तुषित. असं एकच नाव कसं काय झालं तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं की हा स्तर आहे. हा स्तर म्हणजे प्रकार. देवांचे अनेक प्रकार आहेत. जसं साध्य नावाचा एक देव आहे, ते देवांचा प्रकार आहे. म्हणजे देव म्हणजे काय, जन्माला आले की देव झाले असं नाही. अत्यंत पुण्य केलं, अत्यंत पुण्यवान असलेले लोक देवरूपामध्ये जातात. या ठिकाणी तुषित हा देखील देवाचा एक प्रकार आहे, स्तर आहे. 33 कोटी जे म्हणतात ना, ते 33 प्रकारचे देव आहेत. तर 33 प्रकार जे देवाचे आहेत त्यामध्ये तुषित हा एक प्रकार आहे. त्याप्रमाणे साध्य हा एक प्रकार आहे. तुषिता नामते देवा आसन स्वयंभुवांतरे, याप्रमाणे त्यांना देवत्व प्राप्त झालं. आणि यानंतर मन्वंतरामध्ये मरीची वगैरे सप्तर्षी, त्याचप्रमाणे भगवान यज्ञ हा भगवान, आणि हे अधीश्वर इंद्र ते झाले. त्याचप्रमाणे प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुचे पुत्र तर होतेच. त्यानंतर देवहूती मदात कर्दमायात म्हणजे मनुह, त्याप्रमाणे दुसरी जी कन्या देवहूती तिचा कर्दमाशी विवाह झालेला सांगितलं, तिच्या पुत्राबद्दल सांगितलं. त्यानंतर तासाम प्रसूती प्रसवम प्रोष्टमाम निबोधने, त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांची पुढे वंश परंपरा मी तुला सांगतो. यानंतर पुढे कश्यप यांना पूर्णमानन, कश्यपांना जी मुलगी दिलेली होती त्यांच्यापासून संतती काय झाली त्यांनी सांगायला सुरुवात केली. की पौर्णिमेपासून विरज आणि विश्वग असे 2 पुत्र झाले. देवकुल्या नावाची मुलगी झाली आणि ती प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप झाली, गंगा रूपाने ती प्रगट झाली. त्यानंतर आत्री हे जे होते त्यांची पत्नी अनुसूया, या अनुसूयेपासून पुढे दत्तात्रय, दुर्वास आणि चंद्रमा असे 3 जण झाले. हे कसे झाले त्याचे विवेचन त्यांनी करायला सुरुवात केली. की अत्रेर्गृहे सुरश्रेष्ठा, एकदा आत्रीने तपश्चर्या केली. आत्री आणि ही अनुसूया यांनी इतकी घनघोर तपश्चर्या केली की या घनघोर तपश्चर्येमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मणा नोदित सृष्टा, प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांनी जेव्हा सृष्टी रचना केली तेव्हा आत्रीचा जन्म त्यांच्यापासून झाला. आणि त्यांनी प्राणायाम केला, मन आपल्या हातामध्ये ठेवलं, एका पायावर उभे राहिले. अतिष्ठदेक पादेन, एका पायावर उभा राहून अत्यंत अनिल भोजन, केवळ वायुभक्षी राहून तपश्चर्या केली. आणि मनात एकच इच्छा होती की देवासारखा पुत्र व्हावा. आता देव म्हटल्यानंतर देव तर 3 आहेत, उत्पत्ती करणारे, पालन करणारे आणि संहार करणारे 3 आहेत. ते म्हणे मग 3घांसारखा पुत्र व्हावा अशा प्रकारच्या मनामध्ये इच्छा ठेवली. आणि भगवान प्रसन्न झाले. भगवान प्रसन्न झाल्याबरोबर भगवान विष्णू गरुडावर आले, महादेव वृष म्हणजे बैलावर बसून आले.
आणि ब्रह्मदेव हंसावर बसून आले आणि तिघही आल्याबरोबर ते म्हणाले, अहो तिघचे तिघ तुम्ही? मी भगवंताची प्रार्थना केली, ते म्हणे आम्ही तिघही भगवानच आहोत, तुम्ही अत्री आहात. अत्री म्हणजे जिथं त्रिपणा नाही, म्हणजे त्रिगुण नाही, जिथे त्रिरूप नाही, म्हणजे ज्याला आपण स्वर्ग, मृत्यू, पाताळ किंवा सुख दुःख आणि दुःखेच्छा जिथे नाही, सुखेच्छा जिथे नाही, खाली वर मध्ये हा प्रकार जिथे नाही, म्हणजे जिथे संसार नाही, जिथे त्रिगुण नाही, जिथे कोणत्याही प्रकारचे त्रिताप नाही, त्याला म्हणतात अत्री. त्रि म्हणजे तीन आणि तीन म्हणजे संसार. संसार हा तिघांनी तीन गोष्टींनी भरलेला आहे. म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ हे तीन गोष्टी आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे काल आज आणि उद्या हे त्रिकाल दिसतात. देह देखील तीन आहेत, काल तीन आहेत, कालत्रयातीत, देहत्रयातीत, अवस्थात्रयातीत, अवस्था तीन आहेत. त्याप्रमाणे स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती. याच्या पलीकडे जो जातो तो अत्री. म्हणून तुम्ही अत्री आहात आणि आम्ही देखील तीन असलो तरी आम्ही एकच आहोत, हे मला दाखवायचं. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले, ठीक आहे महाराज, मी तुम्हाला पुत्र तुमच्यासारखा व्हावा अशी माझी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, हरकत नाही. आणि मग अत्री आणि अनसूया यांच्यापासून तीन जे जन्माला आले, तिघजण, त्यामध्ये प्रत्यक्ष दत्तात्रय जन्माला आले, ते विष्णूच्या अंशापासून. त्याप्रमाणे चंद्रमा जन्माला आले, ते ब्रह्मदेवाच्या अंशापासून. आणि दुर्वास जन्माला आले, ते शंकराच्या अंशापासून. याप्रमाणे दुर्वास शंकरस्यांशो निबोधा अंगिरसा प्रजा. त्यानंतर अंगिराची जी पत्नी श्रद्धा, तिच्यापासून सिनीवाली, कुहू आणि राका आणि अनुमती अशा 4 मुलींना तिने जन्म दिला. आता हे सगळे थोडे प्रतिकात्मक काही गोष्टी आहेत, काही नावही आहेत. सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमती. सिनीवाली आणि कुहू याला जेव्हा आपण अमावस्या असते, अमावस्या थोडी कमी असेल तर तिला सिनीवाली म्हणतात, अमावस्या पूर्ण असेल तर तिला राका म्हणतात, तिला कुहू म्हणतात. जी पौर्णिमा थोडी कमी असेल, म्हणजे 16 अंशाच्या चंद्राऐवजी 15-15.5 अंश चंद्र असेल तर त्याला राका असं म्हणतात, आणि पूर्ण चंद्र असेल तर त्याला अनुमती असं म्हणतात. याप्रमाणे आता पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही एकच आहेत. एकच म्हणजे या अर्थाने की दोन्ही पूर्ण तिथी आहेत, पूर्ण तिथी आहेत, शून्य तिथी आहेत. या दृष्टीने एवढाच की चंद्र पूर्ण प्रकाशमय दिसतो आणि इकडे चंद्र परिपूर्ण अंधारमय दिसतो, पण त्या दोन्ही पूर्ण स्थिती आहेत. परंतु थोडा जर कमी असेल तर ती सिनीवाली, परिपूर्ण असेल तर कुहू, पौर्णिमा थोडी कमी असेल तर राका आणि परिपूर्ण असेल तर अनुमती, असं नावं आपल्याला या ठिकाणी दिसतात. याप्रमाणे त्यांच्यापासून 2 पुत्र जन्माला आले. साक्षात भगवान उतत्थ आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती हे जन्माला आले. त्यानंतर जे स्वारोचिष मन्वंतरामध्ये विख्यात झाले. त्यानंतर पुलस्त्य यांची जी पत्नी हविर्भू, हिच्यापासून अगस्त्य झाले, ते महातपस्वी होते. त्यानंतर विश्रवा हेही झाले. आणि अगस्तीनी आपल्याला माहिती आहे की जे अगस्ती मुद्दाम शब्द आपण यासाठी वापरतो की ज्यांनी समुद्रप्राशन केला. एका पळीमध्ये सगळा समुद्र आपल्या पोटामध्ये सामावून घेतला आणि जे इल्वल आणि वातापी हे 2 राक्षस होते त्यांना पचवलं, इल्वल आणि वातापी. म्हणून अगस्ती म्हणलं, पोटावर हात फिरवलं की सगळं पचून जातं म्हणतात. त्याप्रमाणे यानंतर यांच्या विश्रवा नावाचे मुनी झाले. त्यांची इडाविडा नावाची जी पत्नी, तिच्यापासून यक्ष म्हणजे कुबेर जन्माला आले. आणि दुसरी जी पत्नी होती केशिनी असं तिचं नाव, तिच्यापासून रावण आणि कुंभकर्ण आणि बिभीषण हे जन्माला आले. याप्रमाणे त्यांनी सांगायला सुरुवात केली की पुलह यांची जी स्त्री परम होती, ही साध्वी, ती अत्यंत श्रेष्ठ होती, सहिष्णू होती. तिच्यापासून 3 मुलं झाले. आणि त्यानंतर बालखिल्यादी 60,000 ऋषी जन्माला आले. हे अंगठ्या एवढे आहेत असं म्हणतात. आणि जेव्हा सूर्य या ठिकाणाहून त्या ठिकाणी जातो तेव्हा बालखिल्य 60,000 ऋषी त्यांच्यासोबत असतात, असं वर्णन आपल्याला 12व्या स्कंधामध्ये दिसतं. याप्रमाणे शत्रुतापन असणारे विदुर यांना ते म्हणतात की हे वसिष्ठाची जी पत्नी, आता वसिष्ठाची पत्नी अरुंधती आहे, कुणी तिला ऊर्जाही म्हणतात, म्हणजे तिचे 2 नाव आहेत, एक ऊर्जा आणि दुसरी अरुंधती, हे दोन्ही एकच आहेत. त्यांच्यापासून चित्रकेतू आदी ब्रह्मर्षी जन्माला आले. आणि त्यांची जी दुसरी पत्नी आहे तिच्यापासून शक्ती
जन्माला आली. आणि आपण बघितलं की शक्ती याला नंतर या राक्षसाने ठार मारलं. याप्रमाणे पुढे तपोनिष्ठ असणारे दधीची हे अथर्वा या मुनीच्यापासून जन्माला आले. चित्ती आणि अथर्वांच्यापासून दध्यंग, त्याला दध्यंग श्रवण असं म्हणतात. त्यांना अश्वशिरा असंही म्हणतात. त्याचं कारण पुढे येईलच. अश्वशिरा का म्हणतात तर यांच्याकडे जे ब्रह्मज्ञान होतं किंवा श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान होतं ते या जे देवांचे वैद्य आहेत त्यांना देऊ नये असं इंद्राने सांगितलं की तू काही ब्रह्मज्ञान यांना देऊ नको. त्याप्रमाणे हे देऊ नको म्हटल्यानंतर ते म्हणे ब्रह्मज्ञान तर पाहिजे. मग ते म्हणे तुम्ही एक काम करा, मी जर हे ज्ञान दिलं तर इंद्र माझा शिरच्छेद करेल. म्हणून हे दोघं जण यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घोड्याचं तोंड मी तुम्हाला लावतो. मी वैद्यच आहे, त्याप्रमाणे मला घोड्याचं तोंड तुम्हाला लावता येतं. मला घोड्याच्या तोंडाने तुम्ही उपदेश करा आणि मग जर इंद्र आला आणि त्यांनी तुम्हाला ठार मारलं तर घोड्याचं तोंड जाईल, तुमचं आहेच आहे. याप्रमाणे म्हणून त्याचं नाव अश्वशिरा पडलं. अशाप्रमाणे पुढे भृगूचा वंश त्यांनी सांगितला आणि त्यानंतर भृगू यांची पत्नी ख्याती नावाची होती. त्यांच्यापासून धाता आणि विधाता हे पुत्र झाले. त्यानंतर मेरू यांची आयती आणि नियती या नावांच्या मुली त्यांना जन्माला आल्या. धाता आणि विधाता त्यांच्यापासून मृकंड हा जन्माला आला आणि मृकंडापासून मार्कंडेय जन्माला आला. मार्कंडेयाला सप्तकल्पांत जीवन, 7 कल्प आयुष्य होतं. हा मार्कंडेय बालपणीच त्याला मृत्यू आला खरा, परंतु ताबडतोब त्यांनी शिवाच्या लिंगाला धरलं. म्हणजे त्यांनी शिवलिंगाला आलिंगन दिलं, देवा मला वाचवा. घाबरलं होतं. तेवढ्यात आतमधून शिव प्रगट झाले आणि शिवाने सांगितलं, हे मृत्यू, तू काल असशील पण मी महाकाल आहे. मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा मोठा आहे. मी सगळ्या जगाचा अंत करू शकतो, तुझा देखील अंत करू शकतो. त्याला वाचव, त्याला हात लावायचा नाही. आणि म्हणून त्यांना 7 कल्प आयुष्य प्राप्त झालं. याप्रमाणे त्यांच्यापासून पुढे भगवान उशना म्हणजे प्रत्यक्ष शुक्राचार्य हे प्रगट झाले, जन्माला आले. त्यानंतर त्यांच्यापासून या सगळ्या जगाचा विस्तार झाला. त्यानंतर तुला मी हे सांगतो की ब्रह्माचे जे पुत्र दक्ष प्रजापती होते त्यांना एकूण 16 मुली होत्या. त्यापैकी 13 मुली त्यांनी धर्माला दिलेल्या होत्या आणि त्यातली श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेता, तितिक्षा आणि मूर्ती या धर्माला दिल्या 13 मुली. आणि बाकीच्या ज्या 3 मुली राहिल्या त्यापैकी एक मुलगी शंकराला दिली आणि ती ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे दिली. आता त्यांनी प्रश्न विचारला, महाराज हे मी ऐकलं, परंतु मी असंही ऐकलं की प्रत्यक्ष जावई आणि सासरे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. म्हणजे दक्ष आणि शंकर यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि दक्ष आपल्या मुलीवर खूप प्रेम करणारे होते. ते काही मुलीचा तिरस्कार करणारे नव्हते. मग असा असताना त्यांनी आपल्या मुलीच्या पतीबद्दल का द्वेष निर्माण केला, का द्वेष ठेवला. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही असंही ऐकलं की यज्ञामध्ये त्या मुलीने आत्मदहन केलं, म्हणजे स्वतःला संपवून घेतलं, आत्महत्या केली. ही का केली ते आम्हाला सांगा. पितर्य प्रतिरूपे स्वे भवाया नागसे ऋषा अप्रौढेवात्मनात्मान महामजहाद्योग संयुता. त्या यज्ञामध्ये तिने स्वतःला जाळून घेतलं असंही आम्ही ऐकलं. तेव्हा एवढी भयानक गोष्ट कशी काय घडली त्याचं वृत्तांत आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर विदुर यांनी विदुराने जो प्रश्न विचारला मैत्रेय सांगायला सुरुवात करतात. मैत्रेय म्हणतात की हे विदुरा, तुझं म्हणणं बरोबर आहे की भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सला. दक्ष आपल्या मुलीवर प्रेम करणारे होते आणि असा असताना हा द्वेष त्यांनी आपल्या जावयाशी का केला. आणि त्यातच प्राणांश त्याचे सतीला आपलं प्राण देखील गमवावे लागले, इथपर्यंत ही घटना घडली. त्याचं त्याला उत्तर सांगतो. म्हणून मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, पुरा विसृजाम सत्रे समेता परमर्षया. एकदा एक यज्ञ होता आणि या यज्ञामध्ये सर्व लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते. सगळ्या प्रकारचे देव, चंद्र, वरुण, इंद्र हे सगळे जमा झालेले. प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील आलेले होते आणि ब्रह्मदेव अध्यक्षस्थानी होते आणि गच्च सभा भरली. परंतु अजून दक्ष आलेले नव्हते. दक्ष एक प्रजापती आहेत
त्यांना प्रजापतित्वाचा अधिकार दिला, म्हणजे ब्रह्मा एवढाच अधिकार दिला. आणि मग ते अजून आले नाहीत. मोठा माणूस आहे गावातला, प्रतिष्ठित आहे, लब्ध प्रतिष्ठित आहे, त्यांच्यासाठी सगळे थांबले होते. एवढ्यात त्यांचं आगमन झालं. ते आल्याबरोबर सगळे उठले. आता कुणी मोठा माणूस आला की लोक प्रत्युत्थान देतात, उभे राहतात. सगळे उभे राहिले, हात जोडले सर्वांनी, या 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 महाराज या. त्यांनी पाहिलं सगळ्या सभेतले लोक उठलेले. अहो, इंद्र आहे, चंद्र आहे, वरुण आहे, कुबेर आहे, सगळे उठले. ब्रह्मदेव अध्यक्षस्थानी होते. फक्त एक जण उठला नाही, तो म्हणजे महादेव. शंकर एका बाजूला बसले होते, ते काही उठले नाहीत. त्यांनी पाहिलं, अरे मी एवढा मोठा, या सभेमध्ये माझा एवढा मान असताना माझी जावई, आता जावई म्हटल्यानंतर तो मुलासारखाच आहे, लहानच आहे, वयाने लहानच आहे, मग यांनी मला का महत्त्व दिलं नाही? मी त्याचा सासरा असताना, बरं नुसता सासरा नाही, मी प्रजापती आहे, सगळ्यापेक्षा मोठा आहे, प्रतिष्ठित आहे, मान सन्मान असलेला आहे, आणि सगळे लोक मला अभ्युत्थान देतात, आणि हा मात्र उठत नाही. याचं त्याला उदतिष्ठत सदस्य असते, सगळे सदस्य उठले. अजम लोक गुरुम नत्वा निषेधाद तदाज्ञया, हे आहे पाहिल्याबरोबर. आणि दक्ष प्रजापती चिडले आणि तेवढ्यात म्हणाले, हो सर्व लोक हो, मी या ठिकाणी कोणत्या द्वेषाच्या भावनेने बोलत नाही, कोणत्या वाईट गोष्टीच्या भावनेने बोलत नाही. साधूनाम रोतो वृत्तम नाज्ञान न च मत्सरात. मला द्वेष नाही, मत्सर नाही, राग नाही, लोभ नाही, परंतु समाजाची रीत म्हणून मी सांगतो की पहा, तुम्ही सगळेजण उठलात आणि हा माझा जावई या ठिकाणी उठला नाही. मी लोकपाल आहे, सगळे लोकपाल उठले, मी सर्वांचा प्रमुख आहे. सदस्यपती सगळे उठले, लोकपाल उठले, आणि हा मात्र यशोग्नो निरपत्र. पहा, हा निरपत्र म्हणजे अत्यंत निर्लज्ज या शब्दात त्याला बोलले. हा निर्लज्ज उठला नाही. यशोग्नो, सगळं यश त्यांनी माझं धुळीला मिळविलं. म्हणजे लोकांना दिसलं की बघा यांच्यामध्ये द्वेष आहे, हे दिसलं ना. कारण जावाई उठला नाही, यार हे उठले नाहीत म्हटल्यानंतर लोकांना वाटलं की अरे याला काही महत्त्व नाही काय की घरामध्ये, म्हणजे यशघ्नो म्हणून यांनी माझं सगळं यश धुळीला मिळविलं, माझा सगळी कीर्ती धुळीला मिळविली. आणि हा अत्यंत निरपत्र, पहा निर्लज्ज आहे. सद्भिराचरित पंथा हे नसतं घेन दूषित. आणि अशा प्रकारचा म्हणजे समाज रीत जर तशी झाली तर लोक कोणाला मान देणार नाही, सन्मान देणार नाहीत. हा नुसता बसून राहिला, उठला नाही, या नाही, बरं उठला नाही तर नाही, निदान या तरी म्हणायचं, शब्दाने बोलला नाही. येशमे शिष्यता प्राप्त यन्मे द्वितर गृहीत. हा खरं म्हणजे कशाच्याच लायक नाही आहे, इथं बसण्याच्या सुद्धा लायक नाही, पण केवळ ब्रह्मदेवाच्या आदेशाने मी त्याला मुलगी द्यावी लागली. वास्तविक माझ्या मुलीच्या लायकीचा हा नव्हता, परंतु पाणी विप्राग्निमुखतः याचं लग्न मी लावलं, यांच्याशी माझ्या मुलीचं लग्न मी लावलं. का तर सावित्र्या इव साधूवर, माझी पत्नी, माझी मुलगी एवढी चांगली असताना आणि ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळं मी याच्याशी माझ्या मुलीचं लग्न लावलं. गृहीत्वा मृगशावाक्षा, माझी मुलगी किती सुंदर. अहो मृगशावाक्षा, मृगाक्षी, एखाद्या मृगाच्या डोळ्याप्रमाणे तिचे डोळे, अर्थात चंचल नेत्र असलेली, दिसायला सुंदर, अत्यंत कमनीय. आणि मी अशा मुलीचं लग्न पाणी मर्कट लोचना, हा माकडाच्या डोळे असलेल्या ह्या माझ्या जावयाला दिली. ही चूक झाली. वास्तविक माझ्या मुलीचं याचं काही साम्य नाहीये. माझी मुलगी सुंदर आहे आणि हा अत्यंत मृगशावाक्षी असलेली मुलगी, आणि हा मात्र मर्कट लोचन, एखाद्या माकडाप्रमाणे दिसणारा. प्रत्युत्थानादिविर्वादी, हा उठला नाही, याने शब्द काढला नाही, मला या म्हणला नाही, बसा म्हणला नाही. अहो या ठिकाणी बसण्याचा हा लायकच नाहीये. लुप्त क्रियांशुच आहे सगळ्या प्रकारच्या. खरं म्हणजे महादेव हे सगळ्यापेक्षा पलीकडे गेलेले, म्हणजे सर्व कर्मकांडाच्या पलीकडे गेलेले. परंतु हा म्हणतो की याला शुद्ध नाही, अशुद्धता नाही, सगळ्या क्रिया लुप्त आहेत. कधी संध्या नाही, कधी स्नान नाही, कधी यज्ञ नाही, कधी याग नाही. आणि भिन्न सेतवे, हा मुद्दा या ठिकाणी, भिन्न सेतवे. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष जावई आणि सासरा असा नाहीये. हा संघर्ष कर्मकांड विरुद्ध ज्ञानकांड असा आहे.
काही लोक याला आर्य अनार्य संघर्ष म्हणतात, तसा नाहीये. हा आर्य अनार्य संघर्षाचा मुद्दा नाही. जेव्हा बारीकाईने आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की हा संघर्ष कर्मकांड विरुद्ध ज्ञानकांड आहे. हे जे प्रजापती आहेत किंवा दक्ष आहेत हे कर्मकांडात तल्लीन आहेत, हे कर्मामध्ये तत्पर आहेत. आणि महादेव हे ज्ञानामध्ये तल्लीन आहेत, ते तपामध्ये तल्लीन आहेत. भिन्न सेतवे म्हणजे वेगळा विचार करणारा. आणि शूद्रा एवो शतीम गिरीम प्रेताबासेषु घोरेषु, काय राहणं याचं. अहो अंगाला भस्म काय लावतो, हा प्रेताच्या ठिकाणी काय राहतो, स्मशानात काय राहतो, आणि अंगावर सगळ्या या अस्थि अंगावर घेतो. त्याचप्रमाणे गजचर्म काय घालतो, आणि अत्यंत नग्न, कुठल्याही प्रकारचं वस्त्र नसताना सुद्धा हा नग्न राहतो. युक्त केशो, मोकळे केस सोडतो, आणि कधी हसतो, कधी रडतो, चिताभस्म लावतो, आणि सगळ्या बाजूला याचे प्रेत भूत पिशाच हे याचे साथी सोबती आहेत. तेव्हा शिवापदेशो ह्य शिवो, याला शिव म्हणतात लोक, पण हा याच्यासारखा अशिव कुणी नाही, याच्यासारखा अपवित्र कुणी नाही. त्याला शिव कोण म्हणावं म्हणे, हा शिव आहे. शिवापदेशो ह्य शिवो मत्तो मत्तजन प्रिया, मत्तजन प्रिया. अहो दारू गांजा घोटलेले काय म्हणतात घोटा, याच्यामध्ये तल्लीन राहणारे लोक याला प्रिय आहेत. म्हणजे हाही तसाच आहे आणि याचे भक्तही तसेच आहे. मत्तजन प्रिया. याप्रमाणे तस्मात उन्मादनाथाय, सगळ्या प्रकारच्या शुद्धीच्या पलीकडं काही शुद्ध नाही अशुद्ध नाही, उन्मादामध्ये तल्लीन असलेला दत्ताबदमय असा बेचोदी परमेष्ठीला. आणि माझी मुलगी मी याला दिली, मला वाईट वाटायलाय म्हणे. मैत्री म्हणतात विदुरा, हे एवढं चाललेलं असताना महादेव मात्र शब्द बोलले नाही. शंकर एक शब्दाने उत्तर दिलं नाही त्यांनी. आणि मग दक्षाने हातात पाणी घेतलं आणि रागाने शाप दिला की मी या ठिकाणी शाप देतो. अयंतु देवयजन इंद्रोपेंद्रादिभिर्भवा सहभागन लभताम, याला यज्ञात इथून पुढे भाग मिळणार नाही असा मी शाप देतो. आणि याला इथून पुढे इंद्राच्या यज्ञामध्ये कुठेही इंद्र प्रीत्यर्थ केलेल्या यज्ञामध्ये भाग मिळू नये म्हणून सगळ्या लोकात जाहीर केलं. आता हा स्वतः प्रजापती होता, त्यामुळे याचं म्हणणं सर्वांना मान्य करणं भागच होतं. इंद्रोपेंद्रादिभिर्भवा सहभागन न लभताम, त्याला कोणताही भाग देऊ नये, कोणत्याही देवाने याला आपला भाग देऊ नये, निषिद्ध म्हणून ठरवावं. याप्रमाणे त्यांनी शाप दिला. आणि शाप दिल्याबरोबर सगळीकडे हाहाकार झाला. बाबा याला तर आता भाग मिळणार नाही असा शाप दिला. म्हणजे यांना यज्ञामधूनच निष्कासित केलं, यज्ञ संस्कृतीतूनच बाजूला केलं. हे नंदीश्वराला मात्र सहन झालं नाही. नंदी तिथे होते, त्या नंदीनी ताबडतोब नंदी चिडले आणि नंदी बोलू लागले. त्यांनी देखील दक्षाय शापम विसर्जन दारुणम, हा दक्षाचा शाप ऐकल्याबरोबर नंदी उठला. आणि नंदी म्हणतो, का हो तुम्हाला काही कळतं का? अहो शंकर महादेव म्हणजे सर्वांचे स्वामी आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आणि विद्या बुद्धिर विद्यायाम कर्ममयाम असौ जडा, हा मुद्दा या ठिकाणी. कर्म, तुम्ही कर्मात तल्लीन आहात, कर्मालाच देव मानतात आणि कर्माच्या पलीकडे तुम्ही ज्ञान कधी मानत नाही. वास्तविक महादेव हे ज्ञानी आहेत, परमज्ञानी आहेत, केवळ जप आणि तप यामध्ये तल्लीन राहणार आहेत, ज्ञानामध्ये आनंद मानणार आहेत. आणि तुम्ही कर्मामध्ये मूढ आणि जड झालेला आहात. संसारत्व हे चामनु सार्वभौमानिनाम, तुम्हाला प्रत्यक्ष महादेवाचं महत्त्व कधी कळणार नाही. तुम्ही कर्मातच लिप्त आहात आणि कर्मकांडातच लिप्त राहणारे आहात. तेव्हा तुम्हाला सर्व भक्षात बीजावृत्ती. मी तुम्हाला शाप देतो. नंदीने शाप दिलाय बाबा ब्राह्मणाला. त्या काळात नंदीने शाप दिला की तुम्ही जर असं महादेवाला शंकराला उपेक्षित करत असाल, पृथक मानत असाल, तर तुम्ही कुठेही खाताल, कुठेही जेवताल. सर्व भक्षात बीजावृत्ती, सर्व भक्ष म्हणजे अभक्ष सुद्धा चालत बरं का. म्हणजे आज कलियुगात तर त्याची प्रचिती यायच लागली. अभक्षही चालेल, तुम्ही सगळं खाताल म्हणे, काही खाणार नाहीत असं नाही. आणि धृत विद्या तपोव्रत आहात, तुमची विद्या, तुमचं व्रत, तुमचे जे काही अनुष्ठान आहेत हे सगळं वित्त देहेंद्रियारामा केवळ पैशासाठी चालेल. तुम्ही जे काही करताल ते पैशासाठी करताल. जप लोकांसाठी करताल, स्वतःसाठी नाही करायचे. जप नाही, काय चाललंय जप चाललंय कोणासाठी? त्या ह्याच्यासाठी पैसे मिळणार आहेत म्हणून लोकांसाठी जप करणार, आत्मकल्याणार्थ काहीच करणार नाही. वित्त देहेंद्रियारामा याचका, तुम्ही
सारखे तुम्ही लोकापुढे हात पसरत राहताल, याचक लोकांच्या समोर नुसते दक्षिणा मागत राहताल, दुसरं काही येणार नाही तुम्हाला. तसैवम ददत शापम. त्यावेळेला नंदीने हा शाप दिलाय ब्राह्मणाला, तो आता खरा ठरलाय. श्रुत्वा द्विजकुलाय वै. सगळ्यात द्विजकुलाला शाप दिला. भृगु हे ऐकल्याबरोबर भृगूला राग आला. तर भृगू ब्राह्मण होते आणि भृगू ज्यांनी प्रत्यक्ष विष्णूच्या छातीवर लाथ मारली ते भृगू आहेत. त्या भृगूला राग आला आणि त्याने सांगितलं, का रे नंदी, तू आम्हाला शाप देतो, मी तुला शाप देतो. भव व्रतधरा एच तान समनो व्रता. मी शाप देतो की जे महादेवाची उपासना करतील ते भ्रष्ट होतील, ते धर्मभ्रष्ट होतील, ते केवळ दारूच पीत राहतील, ते पाखंडी ठरतील आणि परिपंथीना ते सगळे या शौच म्हणजे शुद्धता याच्या पलीकडं राहतील, पाखंडी ठरतील, शौच आचार विहीन राहतील, बुद्धिमंद होतील, जटाधारण करतील, राख अंगाला लावतील आणि असे नष्ट शोचा मूढ देव केवळ आपल्या घोटा पिण्यामध्ये तल्लीन राहतील. जटाभस्मात भस्मस्थिधारिणा विशंतु शिवदीक्षायाम यत्र दैवम सुरासवम. याप्रमाणे शापाशापी झाली. यांनी त्याला शाप दिला, त्यांनी याला शाप दिला आणि शेवटी तिथून हे सगळे निघून गेले. म्हणजे त्या सभेमध्ये शापाशिवाय दुसरं काहीच झालं नाही. ती सगळे परत गेले आणि मैत्री म्हणतात विदुरा. त्यानंतर मग अनेक दिवस निघून गेले आणि इकडे यांनी ठरवलं की आता आपण एक यज्ञ करू. दक्ष प्रजापतीने ठरवलं की आपण यज्ञ करू. म्हणून त्यांनी पहिल्यांदा वाजपेय यज्ञ केला आणि वाजपेय यज्ञ करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, आता याच्यानंतर बृहस्पती सव यज्ञ त्यांनी सुरू केला. म्हणजे बृहस्पती सव यज्ञ करण्याच्या आधी वाजपेय यज्ञ करावा लागतो. मग वाजपेय यज्ञ केला आणि तो ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवानी त्यांना ब्रह्मष्ठान भूयच त्यांनी ब्रह्मनिष्ठ म्हणून त्यांना पदवी दिली. त्याप्रमाणे प्रजापतीचा अधिकारही दिला आणि प्रजापतीनाम सर्वेषामाधिपत्ये स्मयो भवत. त्याला सर्व समाजाचं प्रमुख केलं, मुखिया केलं. प्रजापती सर्वेशा, तुम्ही आता सगळ्याचे प्रजापती आहात, सर्वश्रेष्ठ आहात, तुमचं म्हणणं सर्व लोकांना मान्य करावंच लागेल, अशा प्रकारचा अधिकार ब्रह्मदेवानी दिला. आणि हा अधिकार मिळाल्यावर तर काय, मग याला मनात अशी इच्छा झाली की बस आता तर आपल्याला अधिकारही मिळाला, ब्रह्मदेवानीच आपल्याला मोठेपणा दिलाय. मग आपण हा वाजपेय यज्ञ करून आता बृहस्पती सव यज्ञ करू आणि यात सगळ्याला बोलू, फक्त महादेवाला बोलवायचं नाही. म्हणजे त्याला आपण अनुपेक्षेने मारणे असं म्हणतो, उपेक्षेने मारणे असं म्हणतो, अनुल्लेखाने मारणे असं म्हणतो. उपेक्षा, अनुल्लेख. समजा एखादा आपण बघतो ना की मोठमोठी सभा वगैरे बसलेली असली म्हणजे सगळ्यांचे नावं घ्यावं लागतात आणि एखाद्याचं नाही घेतलं की मग तो म्हणतो माझं नाव का नाही घेत नाही. अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, कोणी सचिव आहेत, सगळ्यांची नावं घ्यावं लागतात जेवढे मागे बसलेले असतात स्टेजवर. का एखाद्याचं जरी नाव चुकलं तरी तो लगेच म्हणतो का हो माझं नाव का नाही घेतलं तुम्ही. बातमीत जरी नाव नाही आलं तरी लोक चिडतात. म्हणजे नावाला इतकं महत्व आहे. आपण होतो, आपण उपस्थित होतो, आपल्याला गणलं. प्रेत यात्रेत सुद्धा नाव नाही आलं तर माझं नाव नाही आलं, मी होतो काल. अरे तो बिचारा मिळाला, तू नावासाठी काय झगडतो. नाही 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 माझं नाव का नाही आलं. लगेच वृत्तपत्रकाराला फोन. नावासाठी लोक फार धडपडतात. या ठिकाणी अनुल्लेखाने मारणे, त्याला बोलवायचंच नाही आणि मग आपोआप अपमान होईल. याप्रमाणे तस्मिन ब्रह्मर्षी सर्वे, सगळ्यांना बोलावलं, ब्रह्मर्षी बोलावले, राजर्षी बोलावले, देवर्षी बोलावले. त्याप्रमाणे देव, दानव, किन्नर, नाग, दधोपश्रुत्य नभसी. आणि जे गर्दी सुरू झाली या दक्षाच्या घरी. दक्षाच्या घरी यज्ञ म्हटल्यानंतर सगळ्यांना पत्रिका वाटल्या, सगळ्यांना निमंत्रण दिले. त्या काळात काय सोय असेल त्याप्रमाणे सगळे निमंत्रण पोहोचले आणि भरा 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 यज्ञ म्हटल्यावर सगळे निघाले. तथोपश्रुत्य नभसी खेचरणा प्रजल्पता. आकाशातून विमानांची गर्दी, देव निघालेत. त्याचप्रमाणे गंधर्व, किन्नर, चारण, पन्नग, तसे सगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या विमानात, आपापल्या वाहनात बसून निघालेत आणि आकाशात विमानांची गर्दी दिसू लागली. सती दाक्षायणी देवी पितृयज्ञ महोत्सवम. आणि गप्पा मारायला लागले त्या विमानातल्या
चर्चा हिला ऐकू आल्या की का म्हणजे काय त्यांनी गर्दी कशाची, एवढी विमानं कशाची आहेत? आकाशात पाहिलं तर विमानाची दाटी, आणि त्यातून शब्द ऐकू येऊ लागले की पितुर्यज्ञ महोत्सवम, दाक्षायणीच्या घरी, या सतीच्या घरी, सतीच्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, त्या यज्ञाला आपण चाललो आहोत, चला लवकर जाऊ, आपण लवकर जाऊ, असं म्हणून यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. सगळेजण आपापल्या पत्नीसोबत निघालेले आणि व्रजंती सर्वतो दिघ्या, सगळ्या दिशांनी लोक निघाले. उपदेव वर स्त्रिया, उपदेव शब्द वापरला. उपदेव म्हणजे काही देव आहेत आणि काही उपदेव आहेत, म्हणजे नाग, किन्नर, चारण, पन्नग हे उपदेव आहेत. याप्रमाणे विमानाया सप्रेष्ठा निष्ककंठी सुवास, त्या विमानातल्या स्त्रिया मोठ्या नटून थटून सुंदर दाग दागिने घालून, निष्ककंठी, गळ्यामध्ये मोठमोठ्या दागिने, मोठमोठ्या पदकांचे दागिने घालून निघालेल्या, आणि सुवास नवीन वस्त्र परिधान करून, सुंदर अशा प्रकारचं वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने दृष्ट्वा स्वनिलयाभ्यासे लोलाक्षीर मृष्टकुंडला, कानामधले कुंडल त्यांच्या हलतायत, त्यांची प्रभा सर्वत्र पडलेली आहे आणि ते असे हलू लागलेले आहेत. हे त्या सतीने पाहिलं. अरे काय गर्दी कशाची, विमानांची, काय म्हणतात, माझ्या वडिलाच्या घरी येत नाही आणि त्यासाठी हे निघाले. सगळ्या प्रकारचे लोक, देव, दानव, यक्ष, किन्नर, चारण, पन्नग हे सगळे मोठ्या अलंकृत होऊन निघालेले. आणि मग ही सती बोलू लागली. प्रजापतीचे श्वसुर सांप्रतम, महादेवाला म्हणे अहो अहो, डोळे झाकले होते महादेवानी, त्यांना हे ऐकू येत होतं, पण आता काय करावं, आपली पत्नी काय म्हणणार आहे त्यांना माहित होतं. त्यांनी डोळे झाकले. अहो उठा ना, डोळे उघडा, ऐकलं का तुम्ही? म्हणे काय, माझ्या वडिलांच्या घरी म्हणे यज्ञ आहे, यज्ञ महोत्सव हा, किल किल शब्द वापरलाय. म्हणजे तो इथे काही ठिकाणी असे निपात वापरण्याची पद्धत आहे. हा निपात आहे. संस्कृतमध्ये काही शब्द आहेत, काही जे हे त्याला निपात हा एक मुद्दा असतो. याप्रमाणे यज्ञ महोत्सव केलं, त्या ठिकाणी यज्ञ आहे म्हणे असं आम्ही ऐकलं. हे काय, सगळ्या स्त्रिया बोलायला लागल्यात, सगळे त्यांचे पतिराज त्यांच्या सोबत आहेत. वयंच तत्राभि ससरा मामते, आणि मलाही वाटतं की त्यांच्या सोबत जावं, मलाही वाटतं की माझ्या वडिलांच्या घरी जावं आणि तुम्ही माझ्यासोबत यावं. तस्मिन भगिन्यो मम वर्तुबी स्वदेव, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहो, चला आपण सोबत जाऊ. त्या ठिकाणी माझ्या बहिणींची माझी भेट होईल, कारण याला 16 मुली होत्या ना, तेव्हा ह्या सर्व बहिणींची 15 बहिणी त्यांची भेट होईल. माझ्या बाकीच्या आत्या वगैरे यांची भेट होईल. त्यानंतर माझ्या आईची भेट होईल, वडिलांची भेट होईल. अहो किती दिवस झाले भेटी झाल्या नाहीत. सहोपनीतम परिहर मरितुम, आणि माझ्या नातेवाईकांच्या यज्ञाच्या निमित्ताने सगळे लोक जमा होतात, सगळ्या प्रकारचे लोक येतात, सगळ्या भेटी गाठी, मित्र मंडळ, जुन्या सगळ्या आठवणी निघतील, माझं लहानपण मला आठवेल, आणि द्रक्षचिरोत कंठ मना महर्षी, माझ्या मनात खूप इच्छा आहे, चला हो आपण जाऊ. मृडाध्वरत भजम, आणि हे पहा, तुम्ही तपश्चर्या करतात, तुम्ही मोठे आहात, दीनादृक्षे भवमे भवक्षितम, आपण मोठे आहात हे खरं आहे, पण तरी सुद्धा मी माझी जन्मभूमी, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, ही माझी जन्मभूमी, मी ज्या ठिकाणी जन्माला आले ते मला पाहावंसं वाटते. खूप दिवसांनी माझ्या माहेरी मला जायची इच्छा आहे आणि मला वाटतं की जावं. आणि पहा बरं, आकाशामध्ये सगळ्या स्त्रिया सुंदर दागदागिने, वस्त्रप्रावरण, अलंकार घालून निघालेल्या, या साम्राज्यती कंठ मंडितम, त्या निघाल्यात, विमानामध्ये बसून निघाल्यात. किती गर्दी विमानामध्ये. नभो विमान आहे कलहंस पांडुभिही, पहा ना हे विमानं कशी दिसू लागलेत, तर कलहंस पांडुभिही, पांढऱ्या स्वच्छ रंगाची, जसे कलहंस असावेत, त्यांनी जसा विहार करावा तसे हे विमानं आकाशात भर 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 दिसू लागलेत. कथम सुताया पितृगृह कौतुकम निशम्यदेह स्वयंवरी निंगते, आणि जे सगळे त्या ठिकाणी जमा होतील, माझ्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ आहे की ज्यामुळं सगळे देव, असुर, त्याचप्रमाणे दानव, पन्नग, सगळे अनाहुता, हे सगळे तुम्ही म्हणाल की हे सगळे चाललेत, पण त्यांना निमंत्रण आहे. तुला कुठे निमंत्रण आहे? आले का पत्रिका? आलं का कोणी निरोप सांगायला? हो, अनाहुता अप्यभिमयन्ति सौहृदम, जरी निमंत्रण नसलं तरी आपल्या लोकांच्या घरी जायला काय हरकत आहे, अशी पार्वती म्हणजे ही सती म्हणते.
अनाहुता अप्यभियंती सौहृदम भर्तुर गुरोर देह कृतश्च केतनम. भर्तू आपल्या भावा बहिणीच्या घरी, गुरुच्या घरी जायला काहीच हरकत नाही. आणि मी तर माझ्या वडिलांच्या घरी जाणार आहे. तर मे प्रसिदेत ममर्त्य वांछितम कर्तुम भवान कारुणिको बता राहते. तेव्हा आपल्या घर लोकांच्या, आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या जवळच्या नातेवाईकाच्याकडं न बोलावता जायला काहीच हरकत नाही, असं तर शास्त्र आहे. हे ऐकल्यानंतर भगवान हसले, महादेव हसले, म्हणाले बरोबर आहे. अनाहुता अप्यभियंती बंधुषु. हे सती तू म्हणतीस ते बरोबर आहे. अनाहुता म्हणजे न बोलावता भावा बहिणींच्या घरी किंवा वडिलांच्या घरी किंवा मित्राच्या घरी, गुरुच्या घरी जायला काहीच हरकत नाही. परंतु ते यद्यनुत्पादित दोष दृष्टयो. मुद्दा काय, त्यांच्यामध्ये जर दोषदृष्टी नसेल तर जावं. त्यांच्यामध्ये जर दोषदृष्टी असेल, ते जर विषमदृष्टीचे असतील, ते जर वाईट नजरेने पाहणार असतील तर कशाला जा. ते यद्यनुत्पादित दोषदृष्टयो बलियसा नाट्य मध्ये मन्युना. मन्यू म्हणजे राग. जर त्यांच्या मनात तुझ्याबद्दल राग असेल, तुझ्याबद्दल वाईट भावना असेल, तर अशा माणसाकडे का जा. तो जरी जवळचा असला, ते जरी तुझे भाऊ असले, ते जरी तुझे वडील असले, तरी तुझ्याबद्दल त्यांच्या मनात जर चांगली भावना नसेल, म्हणजे मुळात मुद्दा भावनेच आहे. सद्भावना असेल तर जावं, वाईट भावना असेल तर जाऊ नये. म्हणून विद्यातपोवित्त वपुर सताम गुण षड्विरसत्वमे तरैहि. खरं म्हणजे जे सात्विक लोक आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांचे काही गुण आहेत. कोणते सात्विक लोकांचे गुण आहे? विद्या, तप, वित्त, कुल याचा ज्यांना अभिमान नाही, ज्यांना याचा गर्व नाही, आपल्या विद्येचा मोठेपणाचा गर्व नाही, थोरवीचा गर्व नाही, तपाचा गर्व नाही, पैशाचा गर्व नाही, यालाच म्हणतात सज्जन. आणि अशा लोकांच्याकडे जायला काही हरकत नाही. पण ज्यांना पैशाचा माज आहे, ज्यांना विद्येचा माज आहे, किंवा ज्यांना तपाबद्दलचं, स्वतःच्या थोरवीबद्दल माज आहे, जे अहंमन्य आहेत, त्यांच्याकडे जाऊ नये. सताम गुण आहे षड्भिरसत्व. सत्व लोकांचे गुण सांगितले 6. स्मृतवहतायाम. आणि म्हणून नैतादृतानाम स्वजन वेपेक्षया ग्रहान प्रतियान दिनस्थिरम एभ्यागतान वक्रधिया विचक्षते. जे अभ्यागताच्याकडे वाकड्या दृष्टीने पाहतात. कुणी आलं दरवाजात की वाकड, कशाला आला हा, त्याला कुणी बोलावलं, न बोलावता कशाला आला, असा जर त्याच्या मनात भावना आली आणि त्याने जर वाकड्या दृष्टीने पाहिलं, त्याची भ्रुकुटी जर आपल्याकडे वळली, तर हे योग्य नाही. म्हणून वक्रधिया विचक्षते आरोपित भ्रूमी मर्षणाक्षिभी. म्हणून हे सती जाऊ नये असं माझं मत आहे. आणि म्हणून माझं मत असं आहे की त्याचे शब्द मर्म ताडित आहा. एक जरी शब्द त्याने बोलला अशा भावनेतून, तर तुला तो सहन होणार नाही. तू तर सती आहेस, तू काही सामान्य नाहीस. तू शेवटी या सगळ्या गोष्टी सहन करू शकणार नाहीस. स्वानाम यथा वक्रधियाम दुरुक्तीभीर. त्याचं वाकडं पाहणं, त्याचं वाकडं बोलणं हे तुला सहन होणार नाही. आणि त्यामुळं माझं मत असं आहे की तू जाऊ नये. यदि ब्रजेशस्ती हाय. आणि जर, कारण त्याचं आणि त्या तुझ्या वडिलाचं आणि माझं काही सख्य नाही आहे, हे तुला तर माहीत आहे. मध्यंतरीचा घटना घडलेली आहे आणि त्यांनी माझ्यावरती वाईट नाना तऱ्हेचे शिव्यांचे आरोप केलेत. त्याच्यावर माझं भांडण झालेलं आहे, हे सगळं जगाला माहीत आहे. तेव्हा आता मी तर काही जाणारच नाही, मी येणारच नाही. मला बोलावलं नाही, मी येणार नाही. तेव्हा तुला जर जायचं झालं तर तू जाऊ शकतेस. परंतु जर तू जाणार असशील, यदि ब्रजिष्यस्ति हाय मध्वचो, माझा वचनभंग करून जर तू जाणार असशील, तर संभावित स्वजनात पराभवो यदा सुतुद्यो मरणाय कल्पते. तर कदाचित तुला मृत्यूला देखील सामोरं जावं लागेल. कारण अपमान तुला सहन होणार नाही आणि अपमानाचा परिणाम असा होईल की कदाचित तुझा मृत्यूच त्या ठिकाणी ओढावेल. म्हणून माझं म्हणणं असं आहे की तू जर केवळ माझं वचनभंग करून जाणार असशील, तर तुझं काही बरं वाईट झालं तर मग मात्र मी त्याला बोलू देणार नाही तुला. याप्रमाणे तते निरीक्षो न पिताय देह. याप्रमाणे तुझ्या वडिलांचं माझं सख्य नाही आणि कदाचित तुझ्या वडिलांना तू आलेली आवडणारही नाही. हे म्हटल्यानंतर तरी सुद्धा ती आता म्हटलं बुचकळ्यात पडली. आता पती महत्वाचा का पिता महत्वाचा? पित्याकडे यज्ञ म्हणून जायची इच्छा आहे, बरेच दिवसात गेले नाहीत
आणि पती तर जायला परवानगी देत नाहीत. यथावदुक्ता विराम शंकर हा पत्नीकनाश चिंतयन. याप्रमाणे त्यांनी विचार केला आणि आकाशामध्ये तर एवढी विमानाची गर्दी. निष्क्रामती निर्विषी द्विधा ससा. तिच्या मनात द्विधा अवस्था झाली. जावं की जाऊ नये. जावं तर पतीची आज्ञा भंग होईल, न जावं तर वडिलाकडे एवढा मोठा यज्ञ आहे, सगळ्या लोकांच्या भेटीगाठी होतील, वडिलाकडे जायला काय हरकत आहे. म्हणून द्विधा ससा. एका मनाची दोन मन झाले. पुन्हा बाहेर जाते, पुन्हा आत येते, पुन्हा आत येते, पुन्हा बाहेर जाते, आत येते. आणि मग महादेवाने पाहिलं की अरे ही सती आहे. आपण जर हिला विरोध केला, आपण जर हिला अडवून ठेवलं, जाऊ नको म्हणून जर अडवलं, तर कदाचित ही जीवाचं बरं वाईट करून घेईल. स्त्रियाचा स्वभाव आहे हा, अत्यंत रागीट आहे. आणि अशा रागीटपणाचा परिणाम असा होईल की एक तर तिथे जाईल, तिथे मरेल, नाही तर माझ्या घरी मरेल. त्यापेक्षा तिला जाऊ द्या. म्हणून त्यांनी काही विचार केला नाही. कारण त्यांनी पाहिलं की तिच्या अंग सगळं घामाने ओलं चिंब झालेलं होतं. ती रागाने क्रोधाने शंकराकडे पाहत होती. या ठिकाणी शब्द वापरलाय की ततो विनिष्पश्य सती विहायतम शोकेन रोषेण च दुहिता हृदा. शोक तिच्या मनात निर्माण झाला आणि रोष निर्माण झाला. रोष म्हणजे राग. मनात राग आला, क्रोध आला, थरथर कापू लागली आणि अंग सगळं घामाने भिजून गेलं. जात बेपथू. सगळं अंग थरथर कापू लागलं. शोक आबरेनासा झाला, राग मनात निर्माण झाला. पित्रोरगास्त्रेण विमूढ धीर्ग्रहण प्रेमनाथ मनोयोर्धमना सदाम प्रिया. याप्रमाणे या ठिकाणी तिने भगवंताने तिची अवस्था पाहिली, तिची स्थिती पाहिली आणि तिने भगवंताला अभव शब्द वापरलाय. हे देवा, तुम्ही जरी संसारिक नसलात, अभव खरं म्हणजे भगवंताला भव शब्द आहे, भवम भवान्या असं शब्द आहे, पण तिने अभव शब्द वापरला का तर भगवंताला संसार नाहीये, प्रपंच नाहीये, प्रपंचाच्या पलीकडचे. परंतु देवा, मला प्रपंच आहे ना, तुम्हाला जरी संसार नसला तरी मला तुमची काळजी आहे आणि मला सगळा संसार सांभाळायचा आहे, म्हणून मला जाऊ द्या. शेवटी भगवंत पुन्हा डोळे झाकून बसले आणि आता मात्र आपल्याला काही आज्ञा मिळत नाही भगवंताची. मग मूक संमती आहे असं समजून निघा. म्हणून ती भगवंताची मूक संमती आहे असं म्हणून बाहेर पडली, गडबडीने बाहेर पडली आणि इतकी भरभर जाऊ लागली की बाकीचे सगळे मणी आणि मनमद नावाचे जे त्यांचे नौकर आहेत ते भरभर पुढे आले, ते अनुचर पुढे आले आणि त्या अनुचरांनी ताबडतोब तिला या बैलावरती बसवलं, नंदीवरती बसवलं. तिच्या मागे छत्र धारण केलं, तिला एक कमळ तिच्या हातामध्ये दिलं आणि तिचा जो एक पक्षी मैना किंवा राहू यासारखे एक पिंजरा, प्रेमाचा पक्षी, तो तिच्या हातामध्ये दिला. श्वेतात पत्र व्यजनास्त्रगादी भीही. सारिका म्हणजे गोड गाणारी सारिका, ती त्याप्रमाणे कंदुक दर्पणांबुज, तिच्याजवळ आरसा दिला. म्हणजे स्त्रिया निघाल्या म्हणजे काय काय घेऊन निघतात बघा. पुरुष निघाला तर एकटाच निघतो, संडा खिशात फक्त पैसे ठेवतो की निघतो, किंवा ATM कार्ड ठेवतो की निघतो. बायका तशा निघत नाहीत. बायका निघायच्या म्हणलं की सगळं घेऊन निघतात. आरसा, फणी, भगवा, जुन्या काळातले सगळे, तिने सुद्धा सगळं घेतलं. हे सगळं त्यांच्या नौकरांनी घेतलं. सारिका म्हणजे ती पक्षाचा पिंजरा घेतला, कंदूक म्हणजे एक चेंडू घेतला, त्यानंतर दर्पण म्हणजे आरसा घेतला, कमळ घेतलं एक तिच्या हातामध्ये, तिला खेळायला लागतं त्याप्रमाणे कमळ घेतलं आणि श्वेतात पत्र व्यजन, सुंदर पांढरं स्वच्छ अशा प्रकारचं छत्र तिच्यावरती धारण केलं आणि गीत वाद्य नृत्य करत करत हे सगळे निघाले आणि बैल पुढे निघाला. हे नंदीश्वर निघाले. नंदीश्वरासोबत हे सगळे मणिमन महादया, मणी त्याचप्रमाणे बाकीचे सगळे त्यांचे नोकर चाकर निघाले आणि तिथून आल्याबरोबर यज्ञमंडपात येऊन पोहोचली. यज्ञमंडपात तिथे चालले होते, यज्ञ चाललेला होता, मोठी यज्ञशाळा होती, भांडे होते, त्याप्रमाणे यज्ञ पशु होते, मंत्र म्हणणारे ऋत्विज होते आणि सगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या समिधा आणि ओम अग्नय स्वाहाग्नय इदन्न मम, इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम अशा प्रकारचा मंत्रघोष चाललेला. आणि पाहिल्याबरोबर त्या यज्ञशाळेत प्रवेश केल्याबरोबर तिने पाहिलं आपले वडील तिथे स्वतः बसलेले होते आणि त्यांच्याच हाताने यज्ञ चाललेला. तिने सगळीकडे नजर टाकली
या यज्ञामध्ये माझ्या पतिराजाला कुठे स्थान आहे का? प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या आहेत. जसे आपण खुर्च्या प्रत्येकाच्या ठरवतो आणि त्याच्यावर नावं लिहितो, यांनी इथंच बसायचं त्याने तिथंच बसायचं, त्याप्रमाणे प्रत्येक यज्ञामध्ये प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या होत्या. इंद्राने कुठं बसायचं, चंद्राने कुठं, ब्रह्मदेवाने कुठं, त्याप्रमाणे बाकीच्यांनी कुठं, हे ठरलेलं. वरुणाने कुठं. तसं महादेवाची जागा ती नव्हतीच, महादेवाची जागाच नाही आणि महादेवाच्या नावाने आहुती नाही. तिने ऐकलं. ते दक्ष बसलेले होते. दक्षाने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि दक्षाच्या भीतीने बाकीच्या लोकांनी सुद्धा तिच्याकडे पाहून उपेक्षा केली. पण आईला, शेवटी आईचं मन आहे, आई धावत धावत पुढे गेली. आईने तिला आणलं, आलिंगन दिलं. बाकीच्या तिच्या बहिणी आल्या, त्यांनी त्यांना ओवाळलं, गप्पा मारत बसल्या. पण तिचं लक्ष त्याच्यात नव्हतं. अरे आई आता आईच आहे. आईचं प्रेम किती जरी वडील किती रागावले तरी आई शेवटी आई आहे. आईने मला जवळ घेतलं. बाकीच्या बहिणी गप्पा मारत बसल्या. पण बाकीच्या लोकांच्या मनामध्ये दक्षाचं भय दिसू लागलं आणि दक्षाने म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्याकडे पाहिलं सुद्धा नाही. हे पाहण्याबरोबर मात्राच्या मात्र श्रोती सादरम दत्ताम सपर्याम वर्मासनंच सा, तिला आसनावर बसवलं, सगळं केलं. पण अरुद्रभागम तमवेक्षटा ध्वरम, अरुद्रभागम, आपल्या पतीला स्थान नाही. अहो, जिथे आपल्या पतीला स्थान नाही तिथं मला काय करायचं स्थान? जर आपल्या पतीचा ज्या ठिकाणी अपमान होतो तिथं आपण थांबू नये. आपल्या पतीला जिथे स्थान नाही तिथे पत्नी एक मिनिटही थांबू नये. तिने मनात विचार केला आणि पित्राचे दैवकृत हेलनम विभो, आपल्या वडिलांनी आपल्या पतीचा अपमान केलाय, तो माझाही अपमान आहे आणि त्यांचाही अपमान आहे. तेव्हा आताच्या आता आपण याचं उत्तर देऊ. म्हणून आता या ठिकाणी सती त्या यज्ञशाळेत कशी येते आणि ती आपल्या वडिलाला कसं टाकून बोलते आणि शेवटी आत्मदहन कसं करून घेतले, आपल्या अंतरंगातल्या अग्नीने स्वतःला दहन कशी करून घेते या संबंधीचं आणि त्यानंतरचं विवरण जे करतील तो सगळा मग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली प्रवर्धे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.